मुंबईसाठी पावसाचा अलर्ट पुन्हा बदलला। मुंबईसाठी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईतील पावसाचा जोर ओसरणार। मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषदेची शाळा कोसळली। धुळ्याच्या काकडमाळ येथील घटना। शाळेतील विद्यार्थ्यांना आधी स्थलांतर केल्यानं मोठी दुर्घटना टळली। सांगली जिल्ह्यातील वारणा नदीला पूर। सागाव सरुड गावांना जोडणारा रस्ता बंद। पालघरमध्ये पावसाची रिपरिप सुरू। धामणी धरण 100% भरले। धरणाचे 5 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले। उजनी धरणातून भीमा नदीपात्रात विसर्ग। भीमा पात्रात 91,600 क्युसेकनं विसर्ग सुरू। भीमा नदीकाठच्या गावाला सतर्कतेचा इशारा। लातूरच्या मांजरा धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती। मांजरा धरणाचे 4 दरवाजे बंद। लातूरमध्ये 48 तास उलटले तरी बोरगाव धडकनाळ गाव अंधारात। पाऊस ओसरला तरी जनजीवन विस्कळीत। अतिवृष्टीमुळे 725 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। भीमाशंकर खोऱ्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चासकमान धरण ओव्हरफ्लो। धरणातून 24,000 क्युसेकनं भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू। सांगलीच्या कृष्णा नदीकाठावरील गावांना धोक्याची घंटा। जयंत पाटील यांनी केला पूर परिस्थितीची खरं तर दौरा केलेला आहे। घाबरू नका पण सतर्क राहा। जयंत पाटलांकडून नागरिकांना आवाहन। कोरेगावमध्ये कृष्णा नदीला पूर। जिहे कटापूर पूल पाण्याखाली। वाहतुकीसाठी पूल बंद। नाशिकमध्ये रात्रीपासून संततधार पाऊस सुरूच। पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला। धरणातून 6,340 क्युसेकनं होणार पाण्याचा विसर्ग। पुण्याच्या ताडीवाला झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात शिरलं पाणी। मुसळधार पावसाचा ताडीवाला रोड परिसरातील झोपडपट्टीला मोठा फटका। रत्नागिरीच्या राजापूर शहरातील पूर ओसरलाय। जगबुडी आणि कोदवरी नदी पात्र खरं तर इशारा पातळीवर पोहोचली आहे। मुसळधार पावसाची शक्यता कायम। एनडीआरएफ सह प्रशासन सज्ज। कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर कायम। वालधुनी नदीचे पाणी घोलप नगरमध्ये शिरले। केडीएमसी कडून नागरिकांचे रेस्क्यू सुरू। वसईमध्ये पावसाचा कहर। राजिवली परिसरात 2 ते 3 फूट पाणी। अकोला जिल्ह्यातील मोरणा नदीला आलेला पूर। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी हतबल। चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल। कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीज निर्मिती तात्पुरती बंद। प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांचे आदेश। वसईत साचलेल्या पाण्यात पडून 70 वर्षीय महिलेचा मृत्यू। विशाल नगर परिसरातील भगवती अपार्टमेंट मधील प्रकार। साचलेल्या पाण्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती। कल्याण खाडीच्या पाणी पातळीत वाढ। खाडी किनारी असलेल्या वस्तीत शिरलं पाणी। नागरिकांच्या घरांसह तबेल्यांमध्ये खाडीचं पाणी। वसई विरार शहरात पावसाचा हाहाकार। रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल। सोसायटी आणि घरातही शिरलं पाणी। पालघरच्या वैतरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ। कोळसा पूल पाण्याखाली तर मनोर पालघर मार्ग वाहतुकीसाठी बंद। अकोला जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा। शेतीचं मोठं नुकसान। 389 घरांची पावसामुळे पडझड। नुकसानीची भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पूरपट्ट्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज। पूर भागात आरोग्य अग्निशमन पोलीस तैनात। साताऱ्याच्या कोयना कृष्णा नद्यांमधून पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे। घाटपट्ट्यामधील गावांना मुसळधार पावसाचा फटका। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन। पुण्यातील एकता नगरला पुराचा विळखा। अनेक सोसायटी पाण्याखाली गेल्यात। पावसामुळे मुठा नदीलाही रौद्र रूप। ड्रोन मधून दिसणारी पूरसदृश्य परिस्थिती। लोकशाही मराठी। मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका। कोकणात येणाऱ्या अप आणि डाऊन गाड्या रद्द। संगमनेरचं भंडारदरा धरण भरलंय। धरणातून 12,231 क्युसेक विसर्ग प्रवरा नदी पात्रात सुरू आहे।
कोल्हापुरातील नृसिंहवाडीचं दत्त मंदिर पाण्याखाली, उत्सव मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी. कल्याण रायता नदी परिसरात अडकलेल्या 30 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पोखरणच्या मदतीनं कामगारांची सुटका. पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपले. 21 ऑगस्ट पर्यंत पश्चिम किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढणार. नाशिकच्या गंगापूर धरणातून 2657 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्यातील धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात 17,423 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीच्या पुरात वाईचं महागणपती मंदिर अर्ध बुडाले. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पेणच्या अंतोरे गावाला जोरदार पावसाचा फटका. भोगावती नदीचं पाणी गावात शिरले. जनजीवन विस्कळीत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आळंदीत इंद्रायणी नदीला पूर. मंदिराकडे जाणारा भक्ती सोपान पूल पाण्याखाली. इंद्रायणीच्या घाटावर भाविकांना बंदी. पुण्याच्या एकता नगर भागात लष्करी जवान दाखल. अनेक भागात शिरलं पुराचं पाणी. लष्करी जवानांकडून परिस्थितीचा आढावा. पंढरपूरच्या भीमा खोऱ्यात दमदार पाऊस. उजनी आणि वीर धरणातून सध्या पंढरपुरात 1,31,000 क्युसेक इतका विसर्ग प्रवाहित. पंढरपूरला महापुराचा धोका निर्माण. कोल्हापुरात एनडीआरएफ पथकाकडून पूरस्थितीची पाहणी सुरू. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडताच एनडीआरएफ ऍक्शन मोडवर. कोल्हापूरची पंचगंगा 40 फूट 2 इंचांवर. 78 बंधारे पाण्याखाली. वाहतूक विस्कळीत. राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले. 3 दरवाजातून 5,784 क्युसेकनं विसर्ग सुरू. सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट. जिल्ह्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यानं नद्यांना पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो. तलावाचं सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद. पावसामुळे जिल्ह्यातील 71 शाळा बंद. कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागाची माहिती. कोल्हापूरच्या कांसा खोऱ्यात अतिवृष्टी. मालेवाडी जवळील विरळे गावात पाणी साचले. 16 गावांचा संपर्क तुटला. वारणा नदी पात्रातून 35,000 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कराडमध्ये पावसाचा जोर वाढला. स्वारगेट गुहागर बसमधील 150 प्रवासी पाटणमध्ये अडकले. कराड चिपळूण मार्गावर पाणी आल्याने रस्ता बंद. मुंबई उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाची हजेरी. अंधेरी परिसरात जोरदार पाऊस सुरू. तर मुंबईतील काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा. रायगड महाड पुणे मार्गावर महाड जवळ वरंद घाटात दरड कोसळली. जोरदार पावसानं मातीचा ढिगारा रस्त्यावर. जेसीबीच्या सहाय्यानं दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. सोलापुरातील जवळगाव मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो. सांडव्यातून अनियंत्रित विसर्ग सुरू आहे. गावांना सतर्कतेचा इशारा. मुसळधार पावसाचा वाहतुकीला फटका. 800हून अधिक लोकल रद्द. 250 विमानांच्या फेऱ्यांना फटका. तर भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणी गळती. कर्नाटकचा प्रसिद्ध गोकाक धबधबा फेसाळला. धबधब्याचे दृश्य खास लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. मुंबईतील जनजीवन पुन्हा सुरळीत होते. वाकोला उड्डाण पुलावरील खड्डे तातडीनं भरण्याच्या सूचना दिल्या. मंत्री आशिष शेलार. सलग 3ऱ्या दिवशी ठाण्यात मुसळधार पाऊस. वंदना डेपो परिसर जलमय. पालिकेकडून सक्षम पंपच्या सहाय्यानं पाणी निचरा करण्याचं काम सुरू. कल्याण डोंबिवलीत पहाटेपासूनच पावसाची संततधार. सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात. पंप लावल्यानंतरही पाण्याचा निचरा नाही. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पुराचा दुसरा बळी. 2 दिवसांपूर्वी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुख्याध्यापकाचा मृतदेह झाडाला अडकलेल्या अवस्थेत आढळला. वसई विरार शहरात पावसाचा हाहाकार. शहरातील जनजीवन विस्कळीत. रस्त्यांसह घरांमध्ये पाणी. तर शाळा महाविद्यालयांना सुट्टी. मुंबईच्या धारावीमध्ये पावसाचा कहर. रस्त्यावर पाणी साचलं. घरातही पाणी शिरले. नागरिकांच्या मदतीसाठी अदानी समूहाचा पुढाकार. फूड पॅकेट्स आणि पाण्याच्या बॉटल्स
यांचं खरं तर वाटप केलेलं आहे. साताऱ्यात कृष्णा नदीला पूर, कैलास स्मशानभूमी पाण्याखाली. स्मशानभूमीतील सर्व अग्निकुंड पाण्याखाली गेले. कल्याण नगर महामार्ग बंद, रायते पुलावरून पाणी गेल्यानं महामार्ग बंद, अनेक गावांचा संपर्क तुटला. गडचिरोली सलग तिसऱ्या दिवशी पूरस्थिती कायम, 11 मार्गांवरील वाहतूक अजूनही ठप्प. दुकानांमध्ये आणि घरांमध्ये गाळ साचल्याने नागरिक सुरक्षित स्थळी. सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी 34 फुटांवर, कर्नाळ रोड पाण्याखाली गेल्यानं मार्गावरील वाहतूक ठप्प. 100हून अधिक कुटुंबांचं स्थलांतर. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे पोलीस व वन्यजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीमची कार्यतत्परता. मध्यरात्री पवना नदीत अडकलेल्या महिलेचा जीव वाचवलाय. लोणावळ्याला पावसानं झोडपले, लोणावळ्यातील भुशी धरण भरले. पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट. उपमुख्यमंत्री अजित पवारांची मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट. मुंबईसह राज्यातील परिस्थितीची घेतली माहिती, आवश्यक त्या सूचना दिल्या. खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढते, सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर असून नागरिकांचं स्थलांतर सुरू. पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिकांना सतर्क सूचना दिल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. अमरावतीच्या चांदूर बाजार अचलपूर तालुक्यात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी. झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे, नुकसान भरपाई देण्याची बच्चू कडू यांची मागणी. मुंबई शहर आणि उपनगरे क्षेत्रात मागील 2 दिवसात अतिमुसळधार पाऊस. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क. मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी 1916 या मदत सेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन. पालघर आज देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. धामणी आणि कवडास धरणांमधून सूर्या नदीत 17,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी. भर पावसात कृषी मंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर. करमोडी भागात केली शेती नुकसानीची पाहणी. 10 दिवसात पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचं दिलं आश्वासन. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन, ऊस आणि इतर पिकासह पालेभाज्यांचं मोठं नुकसान. शेतकरी आर्थिक अडचणीत. धाराशिवच्या परांड्यातील शेतीचं मोठं नुकसान. एकही गाव वगळू नका, सरसकट पंचनामे करा. तानाजी सावंतांकडून फोनवरून तहसीलदारांना आदेश. वाशिममध्ये पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची कृषी मंत्री दत्ता भरणेंनी केली पाहणी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन. बुलढाण्यात अतिवृष्टीमुळे सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील पिकांचं नुकसान. कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांचं नुकसान. बांगलादेश बॉर्डरवर कांद्याने भरलेले 400 ते 500 ट्रक अडकून पडलेत. मोजक्याच व्यापाऱ्यांना कांदा आयातीसाठी परवानगी. कांदा खराब होण्याची व्यापाऱ्यांना भीती. हिंगोलीत देवठाणा परिसरात 2 एकर शेतीतील शिमला मिरची पिकांचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. दक्षिण सोलापूरला गेल्या 8 दिवसांपासून पावसानं झोडपले. शेतीचं मोठं नुकसान. पीक खराब होण्याची शेतकऱ्यांना भीती. नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुसळधार पावसामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय. 30 सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सिंहगड रस्त्यावरील तयार असलेल्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचं ठाकरे बंधूंनी राजकारण केलं. निवडणुकीत जनतेनं ठाकरे बंधूंना नाकारलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला. वनमंत्री गणेश नाईक करणार हॅट्रिक. ठाण्यात जनता दरबारच्या माध्यमातून हॅट्रिक. 22 ऑगस्टला गडकरी रंगायतणमध्ये जनता दरबाराच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री शिंदेंचाही फोटो. युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष शिवराज मोरेंचा पदग्रहण सोहळा मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न. कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती. वैभव नाईकांची नारायण राणेंवर खोचक टीका. विशाल परब यांच्या भाजप प्रवेशावरून टीका करण्यात आली. सिंधुदुर्गात भाजपात कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार. काही दिवसांपूर्वी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं होतं.
कोल्हापुरात काँग्रेसकडून सद्भावना रॅली, राजीव गांधी यांच्या 81व्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रॅलीचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वडेट्टीवारांच्या घरी भेट देणार, वडेट्टीवारांच्या मातोश्रींच्या निधनानंतर सांत्वनपर भेट. राज्यात 25 ऑगस्टला वराह जयंती साजरी करण्यात यावी, राज्यात वराह जयंती उत्सव दिन म्हणून घोषित करण्यात यावा, नितेश राणे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सिडको भवनावर मोर्चा, रोहित पवार आणि शशिकांत शिंदे मोर्चात सहभागी. रोहित पवारांचा शिरसाटांवर 5,000 कोटींचा जमीन घोटाळ्याचा आरोप. राज्यातील अनेक जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचं संकट, सरकार हीच महाराष्ट्रावर आलेली एक आपत्ती, पावसाच्या नैसर्गिक आपत्तीशी ते काय लढणार, सामनातून सरकारवर टीका. बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंचा मोठा पराभव, निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही. शशांकराव पॅनलला सर्वाधिक 12 तर प्रसाद लाड पॅनलला 9 जागा. बेस्ट पतपेढीत भाजपानं पैसा आणि अधिकाराचा वापर केला, आम्ही कॉन्टॅक्ट करण्यामध्ये आणि पैसा लावण्यामध्ये कमी पडलो, बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांचा आरोप. बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकलेले नाहीये, तर ट्विट करत प्रसाद लाड यांचा ठाकरे बंधूंना टोला. कालपर्यंत 2-0 आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली. बेस्ट पतपेढी निवडणुकीवर केशव उपाध्ये यांचा ठाकरे बंधूंना टोला. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकरी आणि बेघर कुटुंबांना तातडीनं 25,000 रुपयांची मदत जाहीर करा, सचिन खरात यांची मागणी. संत ज्ञानेश्वर महाराज 750व्या जन्मोत्सवाची सांगता, 30,000हून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. साताऱ्यातील बोरगाव नागठाणे येथे वाहतूक कोंडी, 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा, वाहन चालक त्रस्त. विरारमध्ये गरोदर महिलेचा दयनीय प्रवास, पूरस्थितीत गुडघाभर पाण्यातून केलं रुग्णालयात दाखल. ठाकरेंच्या शिवसेनेचे उदय जाधव हे धावून आलेत, गाडीतून महिलेला भर पाण्यातून रुग्णालयात पोहोचवलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.